आज डोंबिवलीत युवा सेनेच्या माध्यमातून मसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध व आंदोलन करण्यात आले। या हत्या क्रूरतेचा कळस आहे। या प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिकी कराड याचा पुतळा बनवून त्याची धिंड काढली व कराडला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी न्यायालयाकडे आम्ही केली आहे। हा वाल्मिक नाही तर वाल्या राक्षस आहे आणि महाराष्ट्राच्या राक्षसाला त्याची जागा दाखवणार। या ठिकाणी युवासेना जिल्हा सचिव जितेन पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते, यांनी तीव्र शब्दात त्याचा निषेध केला। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट। या क्रूर नराधमाला आज युवा सेनेतर्फे आम्ही डोंबिवलीत जाहीर फाशी देऊन टाकलेली आहे आणि अशा क्रूर नराधमाला सरकारने सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा अशीच फाशी देण्यात यावी ही आमची मागणी आहे। आणि आज आम्ही हा आंदोलन यासाठी केलेला आहे की या नराधमाला फाशी मिळालीच पाहिजे। यांनी एक नव्हे दोन नव्हे तर 32, 30, 40 गुन्हे असेच केलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करून जे तो तिथे दहशत निर्माण करत आहे त्याच्यावर आळा बसण्यासाठी त्याला फाशी मिळालीच पाहिजे। आणि अशा इतरही जिल्ह्यात कुठेही असे नराधम असतील तिकडेही त्यांना पकडून महाराष्ट्रात कुठेही सहन करणार नाही। मागणी कोर्टापाशी, वाल्मिकी कराडला द्या फाशी, एकच मागणी कोर्टापाशी, वाल्मिकी कराडला द्या फाशी, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिकी कराडला फाशी द्या, एकच मागणी कोर्टापाशी, वाल्मिकी कराडला द्या फाशी, एकच मागणी कोर्टापाशी, वाल्मिकी कराडला द्या फाशी।